विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 9वीच्या मॅथ्स फर्स्ट मधील सेट या टॉपिक मधील 1.3 या नंतरचा भाग पाहणार आहोत। सुरुवातीचा भाग आहे ऑपरेशन्स ऑन सेट्स। यामध्ये इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे दोन संचाचा छेद। तुम्हाला स्क्रीनवर एक वेन डायग्राम दर्शविलेली आहे। या वेन डायग्रामचे निरीक्षण करून आपण सेट ए मधील एलिमेंट्स लिहूया। 1, 3, 5, 7 आणि सेट बी मधील एलिमेंट्स पहा 2, 3, 6, 8। या दोन सेटचं निरीक्षण करा। तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही सेटमध्ये एक एलिमेंट कॉमन आहे आणि तो म्हणजे 3। The element 3 is common in set A and B. Therefore, A intersection B is equal to 3. म्हणजेच A आणि B या दोन संचाचा छेद म्हणजेच A इंटरसेक्शन B यामध्ये या दोन सेट्स मधील कॉमन एलिमेंट्स आपण लिहिलेले आहेत। आता आपण याची व्याख्या तयार करूया। सपोज A and B are two sets. The set of all common elements of A and B is called the intersection of set A and B. It is denoted as A intersection B and read as A intersection B. दोन सेटमध्ये जे एलिमेंट्स कॉमन आहेत ते सर्व कॉमन एलिमेंट्स आपण या संचामध्ये लिहितो आणि या संचाला आपण A इंटरसेक्शन B म्हणजेच दोन संचाचा छेद असं म्हणतो। संचाची व्याख्या आपण सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहूया। A intersection B is a set of all x such that x belongs to A and x belongs to B. म्हणजेच इंटरसेक्शन सेट मध्ये असे एलिमेंट्स आपण लिहितो की जे दोन्ही सेट मध्ये आहेत, म्हणजे सेट A मध्ये आहेत आणि सेट B मध्ये सुद्धा आहेत। सेट A आणि B यांचा इंटरसेक्शन आपण A इंटरसेक्शन B असा दर्शविलेला आहे, तो आपण B इंटरसेक्शन A असंही लिहू शकतो। यानंतर आपण पाहूया Properties of intersection of sets. Number 1, A intersection B is equal to B intersection A. यावर आपण आत्ताच चर्चा केली आहे। Number 2, if A is subset of B, then A intersection B is equal to A. याचा अर्थ आपण एका उदाहरणाने पाहूया। सेट A यामध्ये एलिमेंट्स आहेत 1, 3, 5 आणि सेट B मध्ये एलिमेंट्स आहेत 1, 3, 5, 7। दोन सेटचं निरीक्षण करा। सेट A मधील सर्व एलिमेंट्स सेट B मध्ये आहेत। याचा अर्थ A हा B चा सबसेट आहे। सेट A इज सबसेट ऑफ B। आता प्रॉपर्टी मध्ये पहा, इफ A इज सबसेट ऑफ B देन काय होतं पहा, A इंटरसेक्शन B इज इक्वल टू A। यासाठी आपण आता या दोघांचा इंटरसेक्शन घेऊया। A इंटरसेक्शन B इज इक्वल टू सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स आपण लिहितोय, म्हणजेच यामध्ये 1, 3, 5 असे एलिमेंट्स मिळतील। म्हणजेच आपल्याला पुन्हा सेट A मिळालेला आहे इज इक्वल टू A। याचा अर्थ A हा B चा सबसेट असेल तर A आणि B या दोन सेटचा इंटरसेक्शन आपल्याला पुन्हा A हा सेटच मिळतो। आपण पुढची प्रॉपर्टी पाहूया। इफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू B देन B इज सबसेट ऑफ A। एक उदाहरण बघूया आपण। A या सेटमध्ये आपण एलिमेंट्स घेतलेले आहेत 2, 3, 5 आणि सेट B यामधील एलिमेंट्स आहेत 2, 3। या दोन सेटचं आपण इंटरसेक्शन घेऊया। यामध्ये एलिमेंट्स येतील 2 आणि 3। आता पहा, A इंटरसेक्शन B हा सेट म्हणजेच सेट B आहे इज इक्वल टू B, म्हणजेच A इंटरसेक्शन B इज इक्वल टू B। जर A इंटरसेक्शन B इक्वल टू B असेल तर प्रॉपर्टी मध्ये काय लिहिले पहा, B हा A चा सबसेट असतो। उदाहरणामध्ये पहा, B हा A चा सबसेट आहे, म्हणजेच जेव्हा A आणि B या दोन संचाचा छेद B इतका असतो तेव्हा B हा A चा उपसंच असतो। Therefore, B is subset of A. यानंतर पुढची प्रॉपर्टी पहा, A intersection B is subset of A and A intersection B is subset of B. याचा अर्थ जेव्हा आपण दोन संचाचा छेद घेतो तेव्हा मिळणारा संच हा त्या दोन संचाचा उपसंच असतो। A इंटरसेक्शन B हा जो सेट आहे तो A चाही सबसेट आहे
आणि तोच बी चा सुद्धा सबसेट आहे. यानंतर आपण पुढची प्रॉपर्टी पाहूया. A इंटरसेक्शन A डॅश इज इक्वल टू 5. आपण पुन्हा एक उदाहरण पाहूया. A या सेटमध्ये आपण एलिमेंट्स घेतलेले आहेत 5, 7 आणि सेट U यामधील एलिमेंट्स आहेत 1, 3, 5, 7. आपल्याला A डॅश काढायचे म्हणजे A कॉम्प्लिमेंट काढायचे. यामधील एलिमेंट्स आपल्याला मिळणार आहेत 1, 3 कारण 5 आणि 7 हे दोन एलिमेंट्स A मध्ये आहेत, त्यामुळे आपण ते U मधून घेणार नाहीत. त्यामुळे यामध्ये फक्त 1 आणि 3 हे दोनच एलिमेंट्स आपण लिहितोय. आता A आणि A डॅश या दोन सेटचं निरीक्षण करा, म्हणजेच त्यातील एलिमेंट्सचं निरीक्षण करा. आपल्याला त्या दोघांमध्ये एकही एलिमेंट कॉमन दिसणार नाही, म्हणजेच या दोघांचा आपण इंटरसेक्शन घेतला तर तो आपल्याला 5 मिळेल, म्हणजेच एम्प्टी सेट मिळेल. कोणताही सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट सेट याचा इंटरसेक्शन हा नेहमीच 5 असतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे A इंटरसेक्शन A इज इक्वल टू A. सेट A हा एकच सेट आहे आणि त्या सेटचा स्वतःशीच इंटरसेक्शन घेतला तर पुन्हा तोच सेट मिळतो. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. सेट A यामधील एलिमेंट्स आहेत 6, 7. आपल्याला इंटरसेक्शन घ्यायला सोपं व्हावं म्हणून मी तोच सेट पुन्हा एकदा लिहितोय. आता या दोन सेटचा म्हणजेच A चा आपण इंटरसेक्शन घेऊया. यामधील एलिमेंट्स आपल्याला मिळतील 6, 7 कारण हे दोन्ही एलिमेंट्स कॉमन आहेत आणि आपल्याला जो सेट मिळतो तो पुन्हा तोच सेट म्हणजेच A हा सेट मिळालेला आहे, म्हणजेच A इंटरसेक्शन A इज इक्वल टू A. याच पद्धतीने आपल्याला म्हणता येईल की B इंटरसेक्शन B इज इक्वल टू B. यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे A इंटरसेक्शन 5 इज इक्वल टू 5. A या सेटमध्ये मी दोन एलिमेंट्स घेतलेले आहेत 2 आणि 4 आणि 5 म्हणजेच एम्प्टी सेट दर्शविलेला आहे. या दोघांचा आपण इंटरसेक्शन घेतोय. सेट A आणि 5 या दोन सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, त्यामुळे या दोघांचा इंटरसेक्शन घेतल्यानंतर आपल्याला एम्प्टी सेट मिळणार आहे, म्हणजेच A इंटरसेक्शन 5 इज इक्वल टू 5. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर्टीज पुस्तकात दिलेल्या आहेत. आपण त्या उदाहरणाने आणखी समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर पुढचा भाग आहे तो डिसजॉइंट सेट. एक उदाहरण पाहूया आपण. सेट A यामधील एलिमेंट्स आहेत 1, 3, 5, 9. सेट B यामधील एलिमेंट्स आहेत 2, 4, 8. या दोन सेटचं निरीक्षण करा. या दोन सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, त्यामुळं या दोन सेटला आपण डिसजॉइंट सेट असं म्हणणार आहोत. कन्फर्म दॅट नॉट अ सिंगल एलिमेंट इज कॉमन इन सेट A and B. These sets are completely different from each other. So set A and B are disjoint sets. दिलेल्या संचामध्ये एकही एलिमेंट कॉमन नसेल तर आपण त्या संचांना डिसजॉइंट सेट्स असं म्हणतो. एक ऍक्टिव्हिटी पाहूया. यामध्ये तुम्हाला एक वेन डायग्राम दिलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला आहे. ऑब्झर्व द सेट A, B and C given by Venn diagrams and write which of these are disjoint sets. आकृतीचे निरीक्षण करायचं आणि कोणते संच हे डिसजॉइंट सेट्स आहेत हे सांगायचे. निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सेट A आणि सेट B या दोन सेटमध्ये 3 आणि 6 हे दोन एलिमेंट्स कॉमन आहेत, मात्र सेट A आणि सेट C यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, त्यामुळे सेट A and C आर दी डिसजॉइंट सेट्स. यानंतर आपण पुढचा भाग पाहूया. युनियन ऑफ टू सेट्स. दोन संचाचा संयोग. लेट A and B be two given sets. Then the set of all the elements of set A and set B is called the union of two sets. It is written as A union B and read as A union B. युनियन दर्शवण्यासाठी आपण या चिन्हाचा उपयोग करणार आहोत. दोन संचाचा संयोग म्हणजेच युनियन म्हणजेच दिलेल्या संचातील सर्व घटकांचा संच म्हणजेच युनियन ऑफ टू सेट्स. हीच व्याख्या आपण सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न करूया. A union B is a set of all x such that x belongs to A or x belongs to B. यामध्ये जी x ची प्रॉपर्टी आहे त्याचं निरीक्षण करा. x belongs to A or x belongs to B. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, A युनियन B या संचामध्ये आपण जे एलिमेंट्स घेतो आहे ते एलिमेंट्स सेट A मध्ये असतील तरी या संचात येतील, किंवा सेट B मध्ये असतील तरी येतील, किंवा
या दोन्ही संचामध्ये असतील तर तेही एलिमेंट या A युनियन B या सेटमध्ये येतील. आपण एक उदाहरण पाहूया. सेट A यामधील एलिमेंट्स आहेत -1, -3, -5, 0. सेट B 0, 3, 5. आता या दोन सेटचा आपण युनियन सेट लिहूया. युनियन सेट लिहिताना आपण सेट A आणि सेट B मधील सर्व एलिमेंट्स घेतो. मात्र जे एलिमेंट्स डबल आहेत ते मात्र व्याख्येप्रमाणे आपण ते एकदाच लिहितोय. त्यामुळे या सेटमध्ये एलिमेंट्स आहेत -3, -5, 0, -1, 3 आणि 5. 0 हा एलिमेंट या दोन्ही सेटमध्ये आहे, मात्र आपण तो घेताना एकदाच घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, A युनियन B म्हणजेच B युनियन A. नोट दॅट A युनियन B इज इक्वल टू B युनियन A. A आणि B हे दोन सेट वेन आकृतीने दर्शविलेले आहेत. वेन आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 0 हा एलिमेंट या दोन्ही सेटमध्ये आहे, मात्र A युनियन B या सेटमध्ये आपण तो एकदाच घेतलेला आहे. यानंतर आपण पुढचा भाग पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट्स. नंबर 1, A युनियन B इज इक्वल टू B युनियन A. याबद्दल आपण आत्ताच चर्चा केलेली आहे. दुसरी प्रॉपर्टी पहा. इफ A इज सबसेट ऑफ B, देन A युनियन B इज इक्वल टू B. एक उदाहरण पाहूया आपण. सेट A आणि सेट B दिलेले आहेत आणि A हा B चा सबसेट आहे. निरीक्षण करा, A मधील सर्व एलिमेंट B मध्ये आहेत, म्हणजेच A इज सबसेट ऑफ B. आता आपण या दोन्ही सेटचा युनियन घेऊया. आपल्याला युनियन सेट मिळेल 2, 4, 6, 8 आणि हा सेट म्हणजेच सेट B आहे. याचाच अर्थ A युनियन B इज इक्वल टू B. म्हणजेच जर A हा B चा सबसेट असेल तर A युनियन B इज इक्वल टू B. यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे A सबसेट ऑफ A युनियन B अँड B सबसेट ऑफ A युनियन B. आताच आपण जे उदाहरण घेतलेलं आहे त्याच उदाहरणामध्ये आपण पाहूया. A हा सेट युनियन सेटचा सबसेट आहे. A मधील दोन्ही एलिमेंट्स युनियन सेटमध्ये आहेत, त्यामुळे A हा या युनियन सेटचा सबसेट आहे. तसंच B मधील सर्व एलिमेंट्स या सेटमध्ये आहेत, त्यामुळे B सुद्धा A युनियन B या सेटचा सबसेट आहे. यावरून आपल्याला म्हणता येईल की A हा A युनियन B चा सबसेट आहे आणि B सुद्धा A युनियन B चा सबसेट आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण पाहूया. A युनियन A डॅश इज इक्वल टू U. यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. U मध्ये आपण 4 एलिमेंट्स घेतलेले आहेत 2, 4, 6, 8 आणि सेट A यामधील एलिमेंट्स आहेत 2, 4. सेट A चा आपण कॉम्प्लिमेंट सेट लिहूया. या सेटमध्ये आपल्याला एलिमेंट्स मिळतील 6, 8. कारण 2 आणि 4 हे दोन एलिमेंट्स सेट A मध्ये आहेत, त्यामुळे U मधून आपण ते एलिमेंट्स घेणार नाही. आता सेट A आणि A डॅश या दोन सेटमधील एलिमेंट्सचं निरीक्षण करा आणि आता A युनियन A डॅश आपण लिहितोय. यामध्ये आपल्याला एलिमेंट्स मिळतील 2, 4, 6, 8. म्हणजे सर्वच एलिमेंट आपण घेतलेले आहेत आणि हा सेट म्हणजेच U हा सेट आहे. याचाच अर्थ कोणताही सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट सेट या दोघांचा युनियन सेट घेतला की आपल्याला युनिव्हर्सल सेट मिळतो. नेक्स्ट प्रॉपर्टी पहा. A युनियन A इज इक्वल टू A. आपण एक उदाहरणाने समजावून घेऊया. सेट A 2 आणि 4 हे दोन एलिमेंट्स आहेत. तोच सेट मी पुन्हा एकदा लिहिलेला आहे आणि आता आपण या दोन सेटचा युनियन घेऊया. म्हणजेच A युनियन A इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 2 आणि 4. म्हणजेच पुन्हा तोच सेट मिळालेला आहे. याचाच अर्थ A युनियन A इज इक्वल टू A. यानंतर आपण पुढची प्रॉपर्टी पाहूया. A युनियन phi इज इक्वल टू A. A हा एक सेट आहे आणि एक एम्प्टी सेट आहे. या दोघांचे युनियन हा पुन्हा तोच सेट मिळतोय. उदाहरण पाहूया आपण. सेट A मध्ये 2 आणि 4 हे दोन एलिमेंट्स आहेत. phi म्हणजेच एम्प्टी सेट आहे. या दोघांचा युनियन सेट घेऊया. युनियन सेट घेताना आपण त्या दोन्ही सेटमधील सर्वच एलिमेंट घेतो. म्हणजेच A युनियन phi इज इक्वल टू 2 आणि 4. म्हणजेच आपल्याला पुन्हा A हा सेट मिळालेला आहे. म्हणजेच A युनियन phi इज इक्वल टू A. यानंतर पुढचा भाग आहे तो नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. संचामधील घटकांची संख्या. समजा सेट A हा एक सेट आहे आणि त्यामध्ये एलिमेंट्स दिलेले आहेत 3, 6, 9, 12, 15. हे 5 एलिमेंट्स त्यामध्ये आहेत. तर यामधील एलिमेंटची संख्या 5 आहे. ती आपण या पद्धतीने दर्शवतो n ऑफ A. आणि n ऑफ A म्हणजेच किती आहे तर 5.
समजा सेट बी असेल, यामध्ये एलिमेंट्स किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6, यामध्ये 6 एलिमेंट्स आहेत. त्यामुळे इथं आपण लिहिणार आहोत n ऑफ b इज इक्वल टू 6. म्हणजे संचामध्ये किती घटक आहेत ते मोजायचे आणि त्या संचातील घटकांची संख्या या पद्धतीने दर्शवायची. यानंतर आपण पुढचा भाग पाहतोय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. उदाहरणाने आपण हा भाग आणखी स्पष्ट करूया. सेट ए यामध्ये एलिमेंट्स आहेत 3 6 9 12 15, म्हणजेच n ऑफ a इज इक्वल टू 5. सेट बी यामधील एलिमेंट्सची संख्या आहे 6, त्यामुळं n ऑफ b इज इक्वल टू 6. सेट ए युनियन बी आता आपण लिहूया. थोडंसं निरीक्षण करून लिहावं लागेल. ए युनियन बी हा सेट लिहिल्यानंतर आपल्याला एलिमेंट्स मिळणार आहेत ते 3 6 9 12 15 18 24 30 अँड 36. यामधील एलिमेंट्सची संख्या आहे 9, त्यामुळं n ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 9. आता आपण ए इंटरसेक्शन बी लिहूया. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, सेटचं निरीक्षण करा, दोन्हीमध्ये कॉमन असलेले एलिमेंट्स आता आपण यामध्ये लिहितोय आणि ते आहेत 6 अँड 12. त्यामुळं n ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 2. आता आपण सेट ए, सेट बी आणि या दोन सेटचा युनियन तसंच या दोन सेटचा इंटरसेक्शन घेतलेला आहे आणि त्यामधील एलिमेंट्सची संख्या मोजून लिहिलेली आहे. आता यांच्यामध्ये काही संबंध आहे का ते आपण पाहूया. आता पहा, n ऑफ ए प्लस n ऑफ बी मायनस n ऑफ ए इंटरसेक्शन बी हे किती येतं पाहूया. n ऑफ ए 5 आहे, त्यामुळे 5 प्लस पुढे n ऑफ बी 6 आणि n ऑफ ए इंटरसेक्शन बी हा 2 आहे, त्यामुळं 5 प्लस 6 मायनस 2. 5 प्लस 6 11 मायनस 2 म्हणजेच 9. आता n ऑफ ए युनियन बी किती आहे पहा, ते सुद्धा 9 आहे. याचा अर्थ इथं आपल्याला जी संख्या मिळालेली आहे ती युनियन सेट मधील एलिमेंट्सच्या संख्ये इतकीच आहे. म्हणून आपण म्हणू शकतो n ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू n ऑफ ए प्लस n ऑफ बी मायनस n ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संच ए आणि संच बी या दोन संचासाठी हा संबंध मिळालेला आहे. तर हा संबंध आपण कोणत्याही दोन संचासाठी लिहू शकतो. समजा पी आणि क्यू हे दोन सेट आहेत, तर आपण असं लिहू शकतो की n ऑफ पी युनियन क्यू इज इक्वल टू n ऑफ पी प्लस n ऑफ क्यू मायनस n ऑफ पी इंटरसेक्शन क्यू. आता आपण पाहिलेला जो संबंध आहे तो आपण वेन आकृतीच्या सहाय्याने पाहूया. तुम्हाला एक वेन आकृती दर्शवलेली आहे, याचं निरीक्षण करा आणि आपल्याला या रिकाम्या जागा लिहायच्या आहेत. पहा, n ऑफ ए लिहिण्यासाठी आपल्याला सेट ए कुठं आहे तो पाहावा लागेल आणि त्यामधील एलिमेंट्सची संख्या आपल्याला पाहायची आहे 1 2 3 4 5, म्हणजे n ऑफ ए इज इक्वल टू 5. n ऑफ बी पहा कुठे आहे तो आणि यामधील एलिमेंट्स किती आहेत ते मोजा, 1 2 3 4 5 6. त्यामुळे n ऑफ बी इज इक्वल टू 6. n ऑफ ए युनियन बी आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी या दोन्ही सेट मधील एलिमेंट्सची संख्या आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यामुळे n ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 9. आणि आता ए इंटरसेक्शन बी यामधील एलिमेंट्स आहेत 2, म्हणजेच 2. आता पहा, n ऑफ ए प्लस n ऑफ बी मायनस n ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजेच 5 प्लस 6 मायनस 2 म्हणजेच 9 आणि म्हणजेच n ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू n ऑफ ए प्लस n ऑफ बी मायनस n ऑफ ए इंटरसेक्शन बी. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधील काही उदाहरणे सोडूया. क्वेश्चन नंबर 1. If n of a is equal to 15, n of a union b is equal to 29 and n of a intersection b is equal to 7, then find n of b. Solution: n of a union b आणि n of a intersection b आपल्याला दिलेला आहे. n of b आपल्याला काढायचे, त्यासाठी आपण आत्ताच पाहिलेला फॉर्म्युला लिहूया. n of a union b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. दिलेल्या किमती आपण यामध्ये ठेवूया. n ऑफ ए युनियन बी 29 आहे, n ऑफ ए 15, n ऑफ बी आपल्याला काढायचे आणि n ऑफ ए इंटरसेक्शन बी 7. यानंतर आपण 7 आणि 15 डाव्या बाजूला घेऊया. 7 प्लस आणि 15 मायनस होईल. n ऑफ बी ॲज इट इज, म्हणजेच 21 इज इक्वल टू n ऑफ बी, म्हणजेच n ऑफ बी इज इक्वल टू 21. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. Question number 2.
In a hostel, there are 125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee, and 20 drink tea and coffee both. Find the number of students who do not drink tea or coffee. एका हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा पितात, 60 विद्यार्थी कॉफी पितात आणि 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी हे दोन्ही पेय पितात. तर आपल्याला शोधायचं आहे की चहा आणि कॉफी हे दोन्हीही पेय न पिणारे विद्यार्थी किती. यासाठी आपण सोल्युशनला सुरुवात करूया. हॉस्टेलमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण यू हा सेट मानूया. लेट यू बी द युनिव्हर्सल सेट ऑफ स्टुडंट्स इन हॉस्टेल. Therefore, n of u is equal to 125. Let A be the set of students who drink tea. त्यामुळे आपल्याला n of A is equal to मिळेल 80 and B be the set of students who drink coffee. Therefore, n of B is equal to 60. And A intersection B म्हणजेच दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी किती आहेत 20. त्यामुळे आपण ते लिहितोय n of A intersection B is equal to 20. We know n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. यामध्ये आपल्याला ज्या किमती माहित आहेत त्या आपण यामध्ये ठेवूया. म्हणजेच n of A union B is equal to n of A 80 आहे, n of B 60 आणि n of A intersection B 20. 60 plus 80 140 minus 20 म्हणजेच 120. n of A union B is equal to 120. याचा अर्थ the number of students who drink tea or coffee or both is equal to 120. म्हणजेच 120 विद्यार्थी चहा पितात किंवा कॉफी पितात किंवा त्यातील काही विद्यार्थी दोन्हीही पेय पितात. मग आता एकही पेय न पिणारे विद्यार्थी किती हे आपल्याला काढायचे. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्येमधून आपण 120 हा मायनस करूया. म्हणजे आपल्याला हवं असलेले उत्तर मिळेल. The number of students who do not drink tea or coffee is equal to n of u minus n of A union B is equal to 125 minus 120 is equal to 5. Therefore, the number of students who do not drink tea or coffee is equal to 5. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन असा आहे पहा. A survey was conducted to know the hobby of 220 students of class 9. Out of which 130 students informed about their hobby as rock climbing and 180 students informed about their hobby as sky watching. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of the two hobbies? And how many of them follow the hobby of rock climbing only? And how many students follow the hobby of sky watching only? 220 विद्यार्थ्यांचा सर्वे केलेला आहे आणि त्यामध्ये 130 विद्यार्थ्यांना रॉक क्लाइम्बिंग ही हॉबी आहे आणि 180 विद्यार्थ्यांना स्काय वॉचिंग ही हॉबी आहे आणि 110 विद्यार्थ्यांना या दोन्ही हॉबीज आहेत. आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत ते असे आहेत पहा. किती विद्यार्थ्यांना या दोनपैकी एकही हॉबी नाही म्हणजे एकही छंद नाही आणि किती विद्यार्थ्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंग ही हॉबी आहे आणि किती विद्यार्थ्यांना फक्त स्काय वॉचिंग ही हॉबी आहे. यासाठी आपण दिलेली माहिती अगोदर सविस्तर लिहूया. लेट आर बी दी सेट ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग रॉक क्लाइम्बिंग हॉबी. रॉक क्लाइम्बिंग हॉबी असलेले 130 विद्यार्थी आहेत त्यामुळे n of r is equal to 130. S be the set of students having sky watching hobby त्यामुळे n of s is equal to 180 and total number of students is equal to 220. Therefore n of u is equal to 220. The number of students having both the hobbies is 110. Therefore, n of r intersection s is equal to 110. We know n of r union s is equal to n of r plus n of s minus n of r intersection s. यामध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. n of r 130, n of s 180 आणि n of r intersection s 110 आहे. 130 आणि 180 यांची बेरीज 310 होईल. 310 minus 110 is equal to 200. Therefore, n of r union s is equal to 200. याचा अर्थ या 200 विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना एक छंद आहे किंवा काही विद्यार्थ्यांना दोन छंद आहेत. म्हणजेच हे 200 विद्यार्थी
छंद असलेले विद्यार्थी आहेत. आता आपण हॉबी नसलेले विद्यार्थी किती आहेत ते पाहूया. यासाठी पहा, द नंबर ऑफ स्टुडंट्स नॉट हॅव्हिंग एनी ऑफ द टू हॉबी इज इक्वल टू n of u minus n of r union s. म्हणजेच 220 minus 200 is equal to 20. म्हणजेच 20 विद्यार्थी असे आहेत की त्यांना कोणताही छंद नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपल्या सोयीसाठी स्क्रीनवर सुरुवातीला लिहिलेल्या बाबी मी इथं पुन्हा एकदा लिहून ठेवलेल्या आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली रॉक क्लाइम्बिंग हॉबी इज इक्वल टू n of r minus n of r intersection s. पहा, n of r यामध्ये आपण काय लिहिलेले की ज्या विद्यार्थ्यांना रॉक क्लाइम्बिंग हॉबी आहे असे सर्व विद्यार्थी यामध्ये आहेत आणि r इंटरसेक्शन s या सेटमध्ये दोन्ही हॉबीज असलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळं आपण n of r मधून n of r इंटरसेक्शन s मायनस करतोय. म्हणजेच केवळ रॉक क्लाइम्बिंग हॉबी असलेले विद्यार्थी आपल्याला मिळतील. म्हणजेच 130 minus 110 is equal to 20. म्हणजे 20 विद्यार्थी आहेत की त्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंग हा एकच छंद आहे. Therefore, the number of students having only rock climbing hobby is equal to 20. यानंतर the number of students having only sky watching hobby is equal to n of s मधून n of r intersection s मायनस करूया. म्हणजे आपल्याला फक्त स्काय वॉच हॉबी असलेले विद्यार्थी मिळतील. त्यासाठी पहा, n of s किती आहे, 180 minus 110 is equal to 70. म्हणजे 70 विद्यार्थ्यांना फक्त स्काय वॉच ही एकच हॉबी आहे. तर अशा रीतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 5. ऑब्झर्व द गिव्हन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आपल्याला एक वेन डायग्राम दिलेली आहे आणि त्याचं निरीक्षण करून आपल्याला काही सेट लिहायचे आहेत. लिहूया आपण. क्वेश्चन नंबर 1 त्यातला पहा, सेट ए लिहायचंय. सेट ए निरीक्षण करा. केवळ निरीक्षण करून आपल्याला लिहायचं आहे. सेट ए मधील एलिमेंट्स आहेत एक्स, वाय, झेड आणि एम, एन. सेट बी पहा, निरीक्षण करा. यामधील एलिमेंट्स पी, क्यू, आर आणि एम, एन. नेक्स्ट सेट आहे तो ए युनियन बी इज इक्वल टू सेट ए आणि बी या दोन्ही सेट मधील सर्वच एलिमेंट आपण लिहितोय. सर्व एलिमेंटची यादी तुम्हाला इथं लिहिलेली दिसते पहा. यानंतर पुढचा सेट आहे तो सेट यू. सेट यू आपण वेन डायग्राम मध्ये रेक्टँगलने दर्शवलेला आहे. त्यामुळे या रेक्टँगल मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते सर्वच एलिमेंट सेट यू मध्ये येतील. त्यामुळे सेट यू मध्ये हे सर्व एलिमेंट्स लिहिलेले आहेत. यानंतर पुढचा सेट आहे सेट ए डॅश म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ ए. सेट ए चा कॉम्प्लिमेंट आपल्याला लिहायचा आहे. त्यामुळे सेट ए मधील एलिमेंट्स आपण घेणार नाही. सेट ए मधील एलिमेंट्स वगळून बाकी सर्व यू मधील एलिमेंट्स आपण लिहितोय. त्यामुळे सेट ए डॅश यामध्ये आपल्याला एलिमेंट्स मिळतील पी, क्यू, आर आणि एस, टी. पुढचा सेट आहे बी डॅश. बी डॅश लिहिताना आपण सेट बी मधील एकही एलिमेंट लिहिणार नाही. त्यामुळे यू मधील सर्व एलिमेंट परंतु बी मधील एलिमेंट न घेता आपण तो सेट लिहितोय. सेट बी डॅश मधील एलिमेंट्स आहेत एक्स, वाय, झेड आणि एस, टी. पुढचा सेट आहे तो कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. आता ए युनियन बी म्हणजेच वेन डायग्रामचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा सेट आहे तो ए युनियन बी आणि आपल्याला याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. म्हणजेच या सेटमध्ये आपण यू मधील एलिमेंट्स लिहितोय, मात्र ए आणि बी यामधील एकही एलिमेंट्स आपण घेणार नाही. त्यामुळं या सेटमध्ये फक्त दोनच एलिमेंट्स मिळतील आणि ते म्हणजे एस आणि टी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण वेन डायग्रामचं निरीक्षण करून हे सेट लिहिलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 1.4 या प्रॅक्टिस सेट मधील आपण कोणकोणती उदाहरणं पाहिलेली आहेत ते थोडंसं पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.4 या प्रॅक्टिस सेट मध्ये एकूण 5 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, नंतर क्वेश्चन नंबर 4 आणि 5 असे 4 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3 तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण युनियन ऑफ सेट्स, इंटरसेक्शन ऑफ सेट्स, डिसजॉइंट सेट्स आणि त्यानंतर युनियन आणि इंटरसेक्शन सेट यावर आधारित काही प्रॉपर्टीज उदाहरणांनी समजावून घेतलेल्या आहेत.
आणि या घटकांवर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधील काही क्वेश्चन्स सुद्धा पाहिलेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक क्वेश्चन पेपर दिलेला आहे. तो PDF स्वरूपात आहे. त्याची लिंक दिलेली आहे. तो क्वेश्चन पेपर पहा, सोडवा. त्या क्वेश्चन पेपरमधील काही क्वेश्चन्स प्रॉब्लेम सेटमधील आहेत. यापैकी काही क्वेश्चन्स सोडवता आले नाहीत तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहून आज घेतलेला घटक समजावून घ्यायचा प्रयत्न करा आणि माझे नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहिलात याबद्दल धन्यवाद.